बुद्धाय नमो बुद्धाय नमो बुद्धाय नमो बुद्धाय नमो बुद्धाय नमो बुद्धाय। आज आपण इथे जन्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म शताब्दी चौक इथे आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेलो आहोत आणि आपली एकच मागणी आहे की आपलं जे महाबोधी महाविहार आहे ते बौद्धांच्या हातात यावं आणि 1949 ला जो BTMC कायदा झाला, BT ऍक्ट झाला, तो ऍक्च्युअली संविधान लागू होण्याच्या आधीचा कायदा आहे आणि तो संविधान लागू होण्याच्या आधीचा कायदा असल्यामुळे त्या संविधानामध्ये 13व्या कलमामध्ये सांगितलं आहे की आपल्या जर मूलभूत हक्काशी कोणता कायदा विसंगत असेल तो आपोआप निरस्त होतो. त्यामुळे BT हा कायदा निरस्त झालेला आहे असं आपण समजायला काही हरकत नाही, कारण तो निरस्त झालाच पाहिजे आणि त्याच्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था झाली पाहिजे हा आमचा. आता त्यावेळेस आपण पाहतो 12व्या शतकापासून तो 18व्या शतकापर्यंत तिथं बौद्ध म्हणाला किंवा बौद्धाचं नाव सुद्धा नव्हतं, परंतु त्यावेळेस महंतानं तिथं कब्जा केला, ठीक आहे, परंतु त्याच्यानंतर जे त्या परिस्थितीमध्ये तो कायदा झाला आणि त्याच्यामध्ये जे आपल्या बौद्धांच्या खेळ केला गेला की त्याच्यामध्ये 4 हिंदू म्हणजे ब्राह्मण आणि त्याच्यामध्ये मॅजिस्ट्रेट म्हणजे हिंदूच असला पाहिजे, तो अध्यक्ष राहणार आणि नावासाठी 4 बौद्ध त्याच्यामध्ये ठेवले. ते 4 बौद्ध कोण आहेत हे बौद्ध जनतेला सुद्धा माहित नाही आणि हा कायदा अशा प्रकारे आपल्या बौद्धावर अन्याय करणार आहे आणि तो कायदा निरस्त झाला असं समजून आता सरकारने बिहार सरकारने पर्यायी व्यवस्था करून त्यावेळेस बौद्ध होते, पण यावेळेस आता बौद्ध मोठ्या संख्येनं आहे. आता तुम्हाला शंका जरी दिसत नसली, आपण म्हणतो की एक मध्यंतरी बौद्ध नाही, परंतु तसं जर पाहिलं तर बाबासाहेबांचे जय भीम वाले सगळे बौद्ध आहेत. बऱ्याचशा लोकांनी बौद्ध धर्म घेतला आहे, तर असं वाटतं की बौद्धाची संख्या आहे 10-12 करोड तरी असणारच आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं दिवाण हे तुम्ही नाकारू शकत नाही, त्यांचं नागरिकत्व नाकारू शकत नाही, त्यांचे हक्क नाकू शकत नाही आणि मूलभूत हक्काला तुम्ही धक्का लावू शकत नाही. म्हणून हे बौद्धाचं जे मंदिर आहे, बौद्ध विहार महाविहार आहे, ते बौद्धाच्या हाती आलं पाहिजे आणि सर्व काही माहिती कमिटी जी बौद्धांची होली पाहिजे त्याच्यामध्ये बौद्ध त्यामध्ये प्रतिनिधी बौद्धाचे म्हणजे बौद्ध देशातले जरी असले तरी चालेल, पण ती कमिटी मात्र फक्त बौद्धाची होती पाहिजे आणि त्याकरता आपण इथं मोठ्या संख्येने जमवलो. खूप ठिकाणी दिवाण करून काही साध्य होईल असं वाटत नाही, तरी पण अशी जर आपण हे केलं, अशा पर्यंत आपण एकत्र दाखवली आणि आपण सगळ्यांनी निर्धार करायचा आहे की आपल्याला या पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमेला बौद्ध घ्यायला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित व्हायचं आहे. आम्ही नागपूर मधून सुद्धा बहुतेक लोक नागपूरला प्रयाण करणार आहोत. मी पण जाणार 15 दिवस अगोदर आणि तिथे त्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन हे काही आपल्याला करता येईल, परंतु लोकसंख्येच्या अभावी जोपर्यंत सरकारवर प्रेशर येत नाही, लोकसंख्येचा प्रेशर येत नाही, तोपर्यंत आपली डिमांड आणि होणार नाही. त्याकरता हा आपला जसं भीमा कोरेगावच्या सैनिकांनी जीवन मरणाचा प्रश्न केला होता, त्याप्रमाणे जर आपण हा जीवन मरणाचा प्रश्न केला आणि त्याच्यासाठी जर आपण आंदोलन तीव्र केलं, आपल्या लोकसंख्येचं बळ दाखवलं, तिथं जर दबाव दाखवला तर निश्चितच सरकारला झुकावं लागेल. ते कोणतंही सरकार असो असं मी बोलून मी माझे 2 शब्द या शब्दांना विराम देतो. जय भीम. नमस्कार. धन्यवाद पंतजी. आता